आता राष्ट्रवादीचा मेळावा सुरू आहे षण्मुखानंद हॉलमध्ये. तिथे भुजबळ बोलताना असे म्हटलेत की आपण यावेळेस 80 जागाच मागायला पाहिजे विधानसभेत. त्यांनी पुन्हा रिपीट केलं. त्यांनी रिपीट करताना असेही बोललेत ते की शिंदेंना जास्त जागा मिळाल्यात म्हणून त्यांना जास्त जागा देऊ असं ते म्हणू शकतात. ते म्हणजे त्यांचा रोख तुमच्या भाजपकडे होता. पण माझा आग्रह राहील की दोघांनाही सारख्याच जागा मिळायला पाहिजेत. आणि त्यांनी हेही मान्य केले की भाजप हा आपला मोठा भाऊ आहे. नाही, मनामध्ये मी याचं उत्तर एवढंच देईन, या सगळ्या चर्चा ह्या शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा, रामदास आठवले, राज ठाकरेजी वगैरे हे सगळी लोक जी आहेत हे बसून करू दे की. आता भुजबळ साहेब एवढे मोठे नेते आहेत की त्यांना मी काय सल्ला देऊ शकत नाही. पण मी एवढं तर नक्की म्हणू शकतो की आज आपण सगळे मिळून 135 विधानसभेमध्ये पुढे आहोत. आणि 11 असे विधानसभा मतदारसंघ आहेत की जे काँग्रेस पुढे असलेले परंपरागत विधानसभेतले मतदारसंघ आहेत, तिथे आपण पुढे आलेलो आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मागे महाराष्ट्रातलं जनमत या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपला परफॉर्मन्स भाजपमुळे अंडरलाईन करतो. म्हणजे परत गडबड नको, फुल फ्लेश झाला नाही तरी आपण 135 विधानसभात पुढे आहोत. याचा अर्थ आपल्यासाठी चित्र महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला नाकारलं असं नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. भाजप मागच्या वेळेस 105 जागा जिंकून आला होता. त्याआधी 120+ त्यांच्या आधीच्या विधानसभेमध्ये होत्यात. आता जर तेवढ्या जागा भाजपला जिंकायच्या असतील तर भाजप किती जागा लढवेल? महायुती म्हणून सरकार येईल एवढं लढवेल. नाही, हे फारच डिप्लोमॅटिक उत्तर झालं. भाजप किती जागा लढवेल? नाही, खरंच आहे काय, महायुती म्हणून सरकार येईल आणि आलं पाहिजे एवढ्या जागा लढवू. पण पुढे तुम्हाला असा विचार नाही येत त्याच्यामध्ये की ठीक आहे लोकसभेमध्ये आपण केलं, विधानसभेसाठी वेगळा विचार होऊ शकतो ना, जसा 14 मध्ये झाला. तुम्ही 24ला असा विचार करू शकता की वेगळा विचार करावाच लागेल. नरेटिव्हचा वेगळी मांडणी करावीच लागेल, जिंकण्याची वेगळी कार्यपद्धती करावीच लागेल, तीच जिंकण्याची, समोरनं मतं आणण्याची. जिंकण्याच्या मांडणीचाच विचार बद्दल बोलतोय मी की ज्यांच्यामुळे तुमच्या इमेजला फटका बसतो त्यांच्याऐवजी भाजप स्वतः जे निरंजन विचारतोय त्याच्यामधलंच ॲडिशन आहे की त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःच लढायला गेलात. आशिष शेलार यांचा चेहरा जास्त तुम्ही घेऊन गेलात समोर मुंबईमध्ये की रवींद्र वायकर यांच्यापेक्षा. मला वाटलं तू काहीतरी अजून बोलशील. तर जास्त फायदा नाही का तुम्हाला वाटत? बघा, असं आता महायुतीचा फायदा कशात ते करायला पाहिजे. आणि हे सगळ्याच पक्षांना, मी लेट बी व्हेरी फ्रँक, आपण मी महायुतीतल्या पक्षांबद्दल म्हणतोय, किती विश्लेषण करत बसलो तरी आकडे स्पष्ट झालेले आहेत. कोण 48 मतांनी जिंकू दे, कोणी मुस्लिम तुष्टीकरणाने जिंकू दे, कोणी दलित मतांच्या भ्रम फैलण्यामुळे जिंकू दे, जिंकलेला व्यक्ती जिंकला आहे, त्याचा काही अर्थ आहे, त्याचा काही राजकीय परिणाम आहे. हे काय जो नाकारेल त्याने डोळे बंद केले. त्यामुळे या परिस्थितीमध्ये महायुती म्हणून आम्ही सगळे मिळून आता 135 मतदारसंघात जर पुढे आहोत आणि ज्या मतदारसंघामध्ये आम्ही पुढे राहिलो शकलो नाहीत असे मतदारसंघ जर मी तुम्हाला सांगितले तर ते तुम्ही म्हणाल की अरे विधानसभेत तर तुम्ही जिंकालाच, असे मतदारसंघ आहेत. मी मुद्दाहून एका मतदारसंघाचं नाव घेत नाही कारण त्याच्यात परत महायुतीत तुम्ही आमचंच का बोललात असा विषय होईल. पण पक्के असे मतदारसंघ आहेत की जे परंपरागत तिथून निवडून आलेला आमदार हा आजचाही आमदार तितका मजबूत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की नीट मांडणी, नीट नरेटिव्ह आणि नीट नियोजन माहिती म्हणून केलं तर जे आम्ही करूच, पुन्हा एकदा सरकार येण्यामध्ये काही अडचण मला वाटतं. तुम्हाला यावेळेस राज ठाकरेंना पण सीट द्यायला लागतील, यावेळेस काय तुम्हाला बिनशर्त पाठिंबा मिळणार नाहीये, त्याची चर्चा करू. बरोबर आहे, बरोबर. 3 ने 4 जण असतील त्याच्यामध्ये. हो, बरोबर आहे ना. मोदी परिवार वाढवला की त्यातला सगळ्यांचा शेअर सगळ्यांना मिळालाच पाहिजे.